पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदी कशी आणता येईल याचा विचार करतात राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका। उद्योगासाठी जमिनी देताना शेतकऱ्यांनी कंपनीमध्ये पार्टनर व्हावं, राज ठाकरे यांचं आवाहन। मराठीसोबत विद्यार्थ्यांना आणखी एक भाषा शिकायला मिळाली तर काय वावगं, भारतीय भाषेला विरोध करायचा आणि इंग्रजी भाषेला पायघड्या घालायच्या, फडणवीसांचा राज ठाकरेंना प्रत्युत्तर। भ्रष्टाचारी तितुका मिळवावा, भाजप पक्ष वाढवावा, उद्धव ठाकरेंची टीका। तर सरकार महाराष्ट्रातून मराठी संपवायला निघालंय, ठाकरेंचा आरोप। प्रकल्पाला विरोध केल्यास अर्बन नक्षलच्या नावाखाली अटक करणार असा कायदा एकदा अटक करून दाखवाच, राज ठाकरेंचं सरकारला चॅलेंज। तर अर्बन नक्षल सारखे वागाल तर तुमची अटक होईल, जनसुरक्षा कायद्यावरून केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रत्युत्तर। पुण्यामध्ये राजकीय दादागिरी पाहायला मिळते, दादागिरी मोडून काढणारच, जो त्या सोबत येईल त्यांचं स्वागत, फडणवीसांचा रोख कुणाकडे। तर राज्यात कुठेही दादागिरी खपवून घेणार नाही, तसं होत असल्यास मकोका लावण्याच्या सूचना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा। पुणे एमआयडीसी मध्ये अजितदादांची दादागिरी आहे का, नाव जाहीर करावं, आमदार रोहित पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान। पुण्याच्या यवतमधील घटनेनंतर शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, शरद पवारांची मागणी। यवतमधील आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या आरोपीला 5 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी, हिंसाचारादरम्यान आंदोलकांकडून गाडीची तोडफोड आणि जाळपोळ केल्याची घटना, परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता, जमावबंदी लागू। आतंक करणाऱ्यांचा रंग हिरवाच, दंगल आतंकवाद करणारे कधीच हिंदू नसतात, यवतमधील घटनेनंतर नितेश राणे यांचं वक्तव्य। भगवा दहशतवादऐवजी हिंदू दहशतवाद म्हटलं पाहिजे, मालेगाव बॉम्बस्फोटावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य वादात, भारतातील सर्वात पहिला दहशतवादी नथुराम गोडसे असंही भाष्य। हिंदू धर्म कुणावरही अन्याय करत नाही, पृथ्वीराज चव्हाणांनी हिंदू धर्माचा अपमान केला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल। आम्ही हिंदू धर्माला मानणारे, सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं, सनातनी विकृत आहेत हे म्हणायला घाबरत नाही, जितेंद्र आव्हाड यांचं विधान। 177 दिवसानंतर मुंबईतील चारकोपच्या राजाचं विसर्जन, पर्यावरणाचं कारण देत महापालिकेनं गेल्या वर्षी गोराई समुद्रात विसर्जनास मनाई केली होती। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1600 रुपयांची वाढ, सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा 1,02,500 रुपयांवर, तर चांदीसाठी प्रति किलो 1,15,000 रुपये मोजावे लागतील। महादेवी हत्तीडीला परत आणण्यासाठी सह्यांची मोहीम, 2,04,000 कोल्हापूरकरांची स्वाक्षरी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सह्यांचं पत्र पाठवलं, मार्ग काढावा, सतेज पाटलांची मागणी। नागपुरात ग्रँड मास्टर दिव्या देशमुखचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार, फडणवीसांकडून दिव्या देशमुखला 3 कोटी रुपयांचा धनादेश। ऑगस्टमध्ये पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, जुलैच्या अखेरीस कमी झालेला पाऊस पुन्हा जोर धरणार। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये पंतप्रधान मोदींना गोवण्याचा कट होता, मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची नावं घेण्यासाठी दबाव होता, निर्दोष मुक्ततेनंतर साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा खळबळजनक खुलासा। माजी लोकसभा खासदार प्रज्वल रेवण्णाला बलात्कार प्रकरणामध्ये जन्मठेप, फार्म हाऊसमध्ये घरकाम करणाऱ्या महिलेचं शोषण केल्याचा ठपका, जन्मठेपेसह 5 लाखांचा दंडही ठोठावला। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।